क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण शेप कसे द्यायचे हे पाहत आहोत. इथे मी ट्रायंगल शेप देत आहे. इथे मी पेन्सिलने शेप काढून घेतलेला आहे आणि आपण नेहमी जसं स्टिच देतो तसं चेन स्टिच द्यायची आहे. आता आपल्या इथे कोण येत आहे. सेकंड लाईनला आपल्याला चेन घेताना लाईनच्या पाठच्या बाजूला आपल्याला एक चेन स्टिच द्यायची आहे आणि मग पुढे येऊन आपल्याला आणखीन एक चेन स्टिच द्यायची आहे. म्हणजे आपल्या इथे कोनमध्ये शेप होऊन जाईल. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कोनचा शेप कसा दिलेला आहे तो. तुम्ही इथे पाहू शकता मी लाईनच्या थोडंसं पुढे येऊन स्टिच दिलेलं आहे आणि पुन्हा पाठीमागे येऊन स्टिच दिलेला आहे. म्हणजे इथे आपला कोन झालेला आहे. आता इथे मी चौकोनी शेपमध्ये स्टिच कसा द्यायचा किंवा तो चौकोनी शेप कसा काढायचा ते दाखवलेलं आहे. आता आपण जो ट्रायंगल शेप घेतला सेम त्याच पद्धतीनेही चौकोनी शेप आपल्याला द्यायचा आहे. स्टिच व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला खूप प्रॅक्टिसची आवश्यकता असते. जेव्हा आपली खूप प्रॅक्टिस होते ना तेव्हाच ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित आणि छान येते. हा झाला आपला चौकोनी शेप. आता हे मी गोल शेपमध्ये स्टिच देत आहे. ह्या गोल स्टिचमध्ये आपल्याला कुठेही कोन घ्यायचा नाही आहे. त्याच्यामुळे आपण जसं लाईन स्टिच देतो त्याच पद्धतीनं फक्त थोडं थोडं मध्ये मध्ये आपल्याला हात वळवायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी गोल शेपला कशा पद्धतीनं स्टिच देत आहे ते. आपण अशा पद्धतीने आज तीनही शेपमध्ये स्टिच दिलेले आहे.
पुन्हा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.